पुरुष मंडळी सगळे बसलात. छान आहे, एक नंबर. बघा ते ताई पुढे बसल्यात. माझ्या काय नाव आहे बाई तुझं? काय म्हणतात सगळे घरातले? दीदी, ताई? ताई. मी पण ताई म्हणून थोडं वेळ. ओके, लय भारी दिसते म्हणून म्हणलं. मला एक गोष्ट सांग, तुझ्या गळ्यात ते पिवळं पिवळं काहीतरी चमकतंय, ते काय आहे? सोन्याचं आहे? एक नंबर आहे, एक नंबर. हे असं पुन्हा सोनं नाणं बघितलं ना की मला तर असं होतं बघा. लय भारी आहे, एक नंबर दिसतंय. पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही सगळ्या महिला मंडळी, त्या सोनलच्या गळ्यातला सोन्याचा दागिना लय भारी आहे का माझ्या गळ्यातली माळ लय भारी आहे? काय भारी आहे? पुरुष मंडळी तुमचं काय मत आहे? ते सोन्याचा दागिना भारी आहे का ही माळ भारी आहे? पुढे बसलेली मंडळी, ही माळ भारी आहे का सोन्याचा दागिना भारी आहे? काय भारी? सरपंच बरोबर ना? मान्य तुम्हाला सगळ्यांना? मान्य तुम्हाला सगळ्यांना? चोपदार काय भारी? मान्य? ओके, मग आपण असं करू, ही माझी माळ सोनलला देऊन सोनलच्या गळ्यातलं मला घेऊ. जमल? बाय आता मग ती जमल. थोड्या वेळाने शोधून बी सापडायची नाही. मीच कस काय गावले, दुसरं कुणी नव्हतं का पुढं, आणि मलाच बरं विचारलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला कळतंय काय भारी? माळ भारी. काय भारी? गंध भारी. काय भारी? पंढरी भारी. हा अनमोल किमचा देह भगवंताने दिला आपल्याला परमार्थ करण्यासाठी, आणि याच देहात फक्त शास्त्र समजून घेता येते बरं का, दुसरीकडे नाही. इतर योनीच्या ठाई हा तर विचारच नाही. शास्त्रात सांगतं याच देखणे देवा देह भारी दिला ना, याचं महत्व समजून घ्या. एकदा का पाय कामातून गेले मग पंढरीची वारी नाही, हात कामातून गेले मग भजन नाही, डोळ्याने दिसना मग परमार्थ नाही. देह तंदुरुस्त आहे तोपर्यंत परमार्थ. देह एकदा चैतन्य निघून गेले विषय संपला. शास्त्र असं सांगतं माऊलींच्या नंतर समाधी नाही. काय सांगतात? माऊलींच्या नंतर समाधी नाही, तुकोबारायांच्या नंतर वैकुंठ गमन नाही, आणि राजांच्या नंतर छत्रपती नाही. गरुडानंतर झेप नाही. काय सांगतात? गरुडानंतर झेप नाही, रामानंतर आचरण नाही, आणि रावणानंतर श्रीमंती नाही, आणि माणसाच्या देहाच्या नंतर याचं काहीच महत्व नाही, पुन्हा किंमत नाही. म्हणून मला सांगायचं तात्पर्य, देह सुंदर आहे, तंदुरुस्त आहे तोपर्यंत परमार्थ करा. शास्त्र शुद्ध गळ्यात माळ, कपाळाला गंध, आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम. जगदोगी
आणा, देवाला आवडेल अशी भक्ती करा. महिला मंडळी, अजून सोप्या भाषेत सांगू तुम्हाला, हे जड जातं थोडं ऐकताना बरं का. नको नको होतं कधी कधी. महाराज, मला तर काय काय माणसं म्हणतात, दरवेळेस भेटलं ना भेटलं तुमचं तेवढंच घाला मळण लावागत, घाला मळण लावागत. आता आम्ही काय सांगावं दुसरं? आम्हाला ऑप्शन आहे का? ऑप्शन कुणाला आहे? ऑप्शन तुम्हाला आहे. आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा किती काळा कुळकुळीत जरी असला तरी आम्हाला त्यालाच पावडर लावू 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 गोरा करायचा आहे. आम्हाला ऑप्शन, आम्हाला ऑप्शन नाही, ऑप्शन तुम्हाला आहे. काय आज राष्ट्रवादी, उद्या मनसे, परवा भाजप, तुम्ही गेले काँग्रेसमध्ये. तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्हाला विकास करायचा आहे, तुम्हाला समाजाचं हित बघायचंय, तुम्हाला थोडा विचार करायचा आहे, तुम्हाला ऑप्शन आहे. आम्हाला नाही. आम्ही कालही तेच सांगत होतो, आम्ही आजही तेच सांगतो आणि उद्या बी तेच सांगतो. भारी गळ्यात माळ असावी, कपाळाला गंध असा, वैष्णवांच्यावर अपार प्रेम असावं. कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही देवाची भक्ती करा आणि प्रत्येक देवाला हेच लागतं बरं का. भले तुम्ही जेजुरीला जा, सतोबाला जा, बिरोबाला जा, ज्योतिबाला जा, पंढरीला जा, आळंदीला जा, पारीकडे मढीला जा, कुठेही जा, प्रत्येक देवाला हीच भक्ती आवडते. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे. पाथर्डी नावाचा एक तालुका आहे आणि त्या तालुक्यात मढी नावाचं गाव आहे. तिथं जर गेलं ना, नवनारायण होते. नारायणांनी नवनाथांचा जन्म घेतला. समाजाला भक्तीचं महत्व समजावं, समाजाला सुख समृद्धी भेटावी त्याच्यासाठी हिमालयात हत्तीच्या कानातून खऱ्या अर्थाने कानिफनाथाचा जन्म झाला. आणि कानिफनाथांचा जन्म झाल्यानंतर आजही तुम्ही कधी काळी मढीला गेलात ना, आजही कधी काळी जर मढीला गेलात, तिथं जर आज गाभाऱ्यात उतरलात, बसलात, शांत डोळे झाकले आणि तिथं सुद्धा आवाज येतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आजही तिथं तो आवाज येतो. आणि मग त्या मढीच्या कानिफनाथाविषयी बोलताना खऱ्या अर्थाने असं म्हणावं असं वाटतं, देव हा मढीचा, देवा मडीचा